रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज मी खूप परत एक चांगली गोष्ट दाखवते। चांगली गोष्ट अशी आहे की आज मी तुम्हाला दाखवणार आहे 10 गुंठ्याचा एक प्लॉट आहे आणि त्या 10 गुंठ्याच्या प्लॉटवरती एक विला बनवलेला आहे, तोच मी दाखवतो। आणि तो विशेष म्हणजे तो ठाणे शहराच्या आतमध्ये आहे, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आतमध्ये आहे आणि ठाणा स्टेशनपासून जर त्याचा विचार केला तर साधारणतः 11 किलोमीटर अंतरावरती ब्लू रूफ हॉटेलपासून जवळ असणारा हा बंगलो असणार आहे। आणि तुम्ही बंगल्याच्या बाहेरचं लोकेशन बघू शकता, किती हिरवळ आणि किती सुंदर अशा लोकेशनला आहे, जिथे तुम्ही शहरात आहात पण शहरात तुम्हाला फीलसुद्धा येत नाही। म्हणजे माझं म्हणणं हे असेल, काम करा शहरामध्ये, आराम करा गावामध्ये, अशा पद्धतीचा हा बंगलो आहे। इथे खरं तसं बघितलं 7-8 बंगले ऑलरेडी आहेत, विलाज ऑलरेडी 7-8 आहेत, पण हा एक विला मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलो आहे की ज्या लोकांना बाबा विलात राहायचं आहे, निसर्गात राहायचं आहे, अशा लोकांसाठी हे घर नक्की उत्तम पर्याय असू शकतो। ठीक आहे, आज ठाणा स्टेशनपासून 10-11 किलोमीटर अंतरावरती हा विला असेल, पण भविष्यात ज्यावेळेला मेट्रो स्टेशन वगैरे ते सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेला जे ट्रॅफिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची ऑटोमॅटिकली त्या गोष्टी सॉल्व्ह होऊन जातील। हे बघा, ज्यावेळेला आपण हे बंगला बघू शकतो तुम्ही, हे गेट आहे, हे बाहेरचं मी तुम्हाला बंगल्याच्या आतमध्ये एंट्री करणारा रोड दाखवला। हा पलीकडनं ज्यावेळेला आपली गाडी येईल आपल्या गेटमध्ये जाईल, ही गेट आहे। गेट जर तुम्ही बघितलं तर तिकडनं जे कंपाऊंड चालू होतं तर इथपर्यंत तुमचं असणारं कंपाऊंड आहे। आणि मग आपण आपल्या बंगल्यामध्ये अशी एंट्री करतो। बंगल्यामध्ये ज्यावेळेला आपण एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघा तुमच्या बंगल्याच्या समोर किती मोठा हा लॉन असणार आहे, गार्डन असणार आहे, खूप सुंदर असं। ह्या साईडला जरी तुम्ही बघितलं इकडे पण खूप मोठं अंगण हे तुम्हाला तुमच्या ह्या विलामध्ये मिळू शकतं। तुम्ही इथे तुमची गार्डन चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली पाहिजे। सध्या इथे कोणी राहत नसल्या कारणानं सध्या हे जे आत्ता ज्या पद्धतीनं आहे ते थोडं मेंटेनन्स त्या पद्धतीनं होत नाही आहे। आता हे इथं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे तशी बघितली तर आता आपल्याला इथं पाणी बिनी सगळं मारून किंवा प्रॉपर केअरटेकर आत्ता आहे, पण तो त्या पद्धतीनं त्याला ठेवलेलं नाही आहे। पण सध्या तुम्ही घेतलं त्याला पेंटिंग सगळं सुसज्ज करून जर केलं तर खूप सुंदर चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं तुमच्याच ह्या विलामध्ये। तसं बघितलं तर बघा इथे बोर आहे, ते बोरिंग केलेलं आहे ऑलरेडी, बोरचं पाणी आहे। इकडे पण असं ह्या साईडला बघितलं तर इथं हे बघा, इकडे कोपऱ्यात सगळ्या जागा वगैरे आणि कंपाऊंड वगैरे सगळं प्रॉपर झालेलं आहे। पलीकडे पण काही बंगले आहेत, त्या बंगल्याचं कंपाऊंड आपल्या ह्या साईडला लागलेलं आहे, पण आता ह्या पेंटिंग वगैरे नसल्या कारणानं तुम्हाला त्यात तेवढी हे नाही, पण आल्यानंतर ह्या बंगल्यामध्ये आपल्याला पेंटिंग ह्या त्या सगळ्या गोष्टी करायची आहे। आणि हे तुम्ही बंगला बघू शकता अशा पद्धतीचा आहे। हाईट वगैरे पण चांगल्या पद्धतीने दिलेली आहे। तुमची जर गाडी इकडे आल्यानंतर तुमच्या पार्किंगच्या जरी सुविधेचा आपण विचार केला तर तुम्हाला पार्किंगला पण खूप मोठी अशी प्रशस्त तुम्हाला जागा, ह्याच्या आत खाली भरपूर मोठी जागा तुम्हाला मिळू शकते। आणि जेव्हा आपण ह्या बंगल्याच्या ह्या साईडला येणार आहात त्यावेळेला इकडनं पण तुमचं ऑलरेडी कंपाऊंड म्हणा, गार्डन म्हणा, त्या सगळ्या गोष्टी इकडे ऑलरेडी आहेत, पण आता ते व्यवस्थित जसं पाहिजे तसं मेंटेन ह्या ठिकाणी झालेला विषय नाही आहे। मग तुम्हाला आल्यानंतर हे सगळं मेंटेन करून म्हणा, डागडुजी ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला करायला लागतील। ह्या पद्धतीनं परत तुम्ही बघा ह्या साईडला पण परत तुम्ही ह्या साईडला जर आलं तर पाठीमागं जेवढी जागा पुढे आहे तेवढंच परत पाठीमागं आहे। म्हणजे साधारणतः 10,000 फूट ही जागा असणार आहे आणि 10,000 फूट जागेमध्ये अर्धी जागा ह्या साईडला पण मोकळे, पुढच्या साईडला पण मोकळी आहे। मग इकडनं आपण आलोत की इथे बघा तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं हवं तसं तुम्हाला हे क्लिअर करता येईल, कारण तुमचा हा इथं कुठे अतिक्रमण किंवा काय विषय नाही। कारण बघा इकडं पूर्णपणे कंपाऊंड तुमच्या, आणि ते कंपाऊंड पण नॉर्मल कंपाऊंड नाही, इथपर्यंत कंपाऊंड, त्याच्या व्यतिरिक्त परत वरती जाळी पण लावली। म्हणजे कधी काही लोकांचे प्रश्न असतात की मग तिथं काय आतमध्ये काय हे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही राहिल्या नाही, त्यावेळेला तुम्ही एवढं मोठं कंपाऊंड असल्यानंतर तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही। आणि आजूबाजूला ऑलरेडी बंगला आहे, सिक्युरिटी वॉचमॅन, त्या सगळ्या सुखसुविधा आहेत। हे बघा एवढी मोठी ही जागा आहे आणि पाठीमागनं जर तुम्ही तुमचा बंगला बघितलं तर अशा पद्धतीचं दिसतो, किती सुंदर आणि चांगल्या तुमचे स्वतःचे फुलं, तुम्ही गार्डनिंग करू शकता, भाजीपाला ऑर्गॅनिक काय असं करायचं म्हटलं तरी तुमच्या आतल्यात सगळ्या सुखसुविधा। ज्या माणसाला असं एन्जॉय करायचं त्या लोकांसाठी मला असं वाटते ही जागा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे। आता हेच तुम्हाला मी बाहेरचं सगळं दाखवलं, तुम्ही चाफ्याचं फुलसुद्धा एक इथे झाडसुद्धा एक लावलेलं आहे। अशा पद्धतीनं हे त्यांचं जुन्या पद्धतीनं बनवलेलं आहे। इथे एक पेरूचं झाड आहे जे तुम्हाला इकडनं तुमच्या स्वतःच्या गार्डनमध्ये आहे। म्हणजे अशा पद्धतीचं ही सगळं बाहेरचा एरिया तुम्हाला आता मी दाखवला। आता ज्यावेळेला आपण आता मी आतमध्ये पण दाखवणार आहे तुम्हाला, तुम्ही बांधकाम पण बघू शकता, दगडाचं बांधकाम केलेलं आहे त्या पलीकडल्या साईडला। तर ह्या प्रत्येकाचा शौक, प्रत्येकाची पद्धत होती। तर हाच जो बंगला आहे तो आतून मी तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करतो की आतमध्ये कशा पद्धतीचं काय असणार आहे। हे बघा जागा किती, आणि तुम्ही इथं जर आला तर तुम्हाला इथं गारवा जाणवतो। थंडीचे दिवस आता आहेत पण नॉर्मली इथे ज्यावेळेला येतो आपण त्यावेळेला गारवा प्रॉपरली जाणवतो। इथं पार्किंगसाठी एवढी मोठी ह्या साईडला पण जागा आहे, अधिक त्या साईडला पण जागा आहे। माझ्या हिशोबाने कमीत कमी
3-4 तरी गाड्या इथे तुम्हाला प्रॉपरली लागू शकतात. आणि मग ज्या वेळेला आपण इकडे एंट्री करणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता ह्या साईडला एक दरवाजा आहे जो तुम्हाला इकडे ह्या साईडला येऊ शकता. इथे आल्यानंतर एक दरवाजा आणि इथे एक प्रॉपर कॉमन वॉशरूम वगैरे सगळं इकडं बनवलेलं आहे. इथं ह्या साईडला जर आलात तर इथे पण एक प्रॉपर रूम आहे जो व्यवस्थित आहे. फक्त आता ह्याच्यात पेंटिंग बंद असल्यामुळं त्याच्यात तेवढं हे येणार नाही. ह्या साईडला पण बघा इकडे अशी जागा आहे इकडनं पण. तर ह्याला तसं बघितलं तर ही जागा आत्ता आपल्याला आहे इकडे, पण हे तुम्हाला हे सर्वंट रूम म्हटलं तरी चालेल. हे सर्वंट रूम आहे. मग तुम्हाला ह्याच्यात जरा डागडुजी हा सगळा प्रश्न याच्यात असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या बंगल्यामध्ये एंट्री करणार आहोत, आता हे त्याचा मेन दरवाजा आहे आणि मेन दरवाजा त्याचं लेआउट कसं आहे ह्याच्यात तुम्हाला काही बदल करायचे असतील तर ते करू शकता. लेआउट जर बघितलं नॉर्थ फेसिंग हा दरवाजा जो आहे बाहेर जाताना नॉर्थच आहे, नॉर्थ आहे. आणि मग नॉर्थ आपण ज्यावेळेला याच्यात येतो त्यावेळेला तुम्हाला इकडं परत स्टोरेजसाठी खूप मोठी अशी जागा ह्या साईडला पण ऑलरेडी आहे. आणि मग आपण शिड्यांना वरती जातो. शिड्यांनी आपण वरती जातो. आपल्याला हे शिडी दिलेली आहे आणि लिकेज वगैरे आत्ता खालच्या याच्यात तर कुठेच लिकेज नाही. आता आपण जे फर्स्ट फ्लोअर आहे त्या फर्स्ट फ्लोअरवरती जातो. ग्राउंड फ्लोअरला जे होतं तेवढं ते एक सर्वंट रूम आहे. याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. मग हे परत ह्या पद्धतीनं जर आपण केलं तर ह्या साईडला परत एक ही अशी जागा आहे एवढी बाहेर. वरती वेगळा जिना आहे आणि मग तुमचा हा हॉल चालू होतो. तर आपण आता ह्या हॉलमध्ये आलो. हॉल आहे. हॉलच्या थ्रू तुम्ही हे बघा त्यांनी फॉल सिलिंग वगैरे सगळं केलेलं आहे. आता हे जे मालक आहेत हे मालक काय कधीतरी येणं जाणं अशा पद्धतीचं आहे. रेग्युलर राहणारे हे इथं नाही येतं. मग हा हॉलच्या झाल्यानंतर तुम्हाला ह्या साईडला असं मोठं एक किचन आहे. अशा पद्धतीचं हे किचन आहे. किचनमध्ये त्यांनी फ्रीज त्या सगळ्या गोष्टी इथं ठेवलेल्या आहेत. हे एक छोटासा फार्म हाऊस जरी म्हटलं तरी चालेल, पण थोडासा महागडा आहे किंवा महाग आहे कारण महाग तर असणारी एवढी मोठी जागा आहे म्हटल्यानंतर. मग परत ही तुमचं बाथरूम टॉयलेट वॉशरूम जे हॉलचं कॉमन म्हटलं तरी चालेल, याला कॉमन वॉशरूम तुमचं एक ह्या साईडला आहे. आणि त्याच्यानंतर इथं डायनिंगसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. मग नंतर हे परत इकडे एक तुमचं कॉमन बाथरूम वॉशरूम टॉयलेट हे सगळं ह्या साईडला मोठं आणि असं एक कॉमन म्हणा किंवा मास्टर म्हणा आहे. कारण की ह्याच्या साईडला मास्टरच धरा कारण बेडरूम इकडे एक प्रॉपर आहे. ह्या साईडला थोडंसं लिकेजचा विश्यू 100% आहे, पण तो बाहेरनं जर रिपीट केला तर तो हा पाईपाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे हे नीट होऊ शकतं. साईडला आहे. वरती जर बघितलं तर परत फॉल सिलिंग लागलेली आहे. ह्या साईडला जरी आपण आलो तर इथं परत तुम्हाला कपाटासाठी मोठी जागा ह्या बंगल्यामध्ये तुम्हाला मिळते. अशा पद्धतीचं हे आता आपलं फर्स्ट फ्लोअर झालं, ज्याच्यामध्ये तुम्ही किचन हॉल आणि एक बेडरूम तुम्ही बघितला. आणि आता समोर आपण जर आलो ह्या साईडला आपल्या ह्या हॉलच्या साईडला जर आपण इकडे ह्या आलो तर तुम्हाला इथे हॉलच्याच पुढे जर बघितलं तर खूप मोठी अशी बाल्कनी आहे जे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये बघू शकता. तुमच्या गार्डनमध्ये आजूबाजूला जरी बघितले तर मोठमोठे चांगल्या पद्धतीचे बनवलेले बंगले आहेत, ज्यांचे गार्डन वगैरे पण सुसज्ज असे पद्धतशीरपणे सजवलेली आहे. एवढी मोठी तुम्हाला ह्या बंगल्यामध्ये अशी मोठी बाल्कनी तुम्हाला इकडनं मिळते, जी तुमच्याच यावरती जर तुम्ही बघितलं तर त्यांनी शेड वगैरे लावले. आणि पलीकडल्या साईडचं जर बघितलं तर किती सुंदर असे चिकूचे झाडं वगैरे लावून त्यांनी पण लॉन वगैरे सगळं पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलेली ही जागा तुम्हाला इथे मिळते. कसं आहे आता करण्यावरती तुम्ही ज्यावेळेला स्वतः राहायला येणार आहात त्यावेळेला तुम्ही त्याला अजून डेकोरेटिव्ह किंवा चांगल्या पद्धतीनं बनवू शकता. किंवा ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं जाऊन ह्याचा प्लॅन वगैरे चेंज करायचा आहे. बाबा आत्ताच्या जागा कशा आहेत मिळत नाहीत ना नीटनेटक्या जागा. तर हे कसं कोणाचा ताबा नाही पोझिशन नाही, एक मालच तुमच्या समोर बसतोय त्याच्याकडनं तुम्ही विकत घेत आहे. आणि नंतर तुम्हाला असं वाटतं की बाबा ठाणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमधून जाऊन आपल्याला प्लॅनमध्ये स्ट्रक्चरल काही चेंज करायचे, चेंज करून जरी आपण घेतलं तर ते त्या पद्धतीचा तो विषय आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आणि मग आता आपण वरती आलो आहे. वरती आल्यानंतर परत इथे काहीही नाही आहे. इथे आल्यानंतर वरती आल्यानंतर तुम्हाला हे तुमचं बंगल्याचं असणारं टॅरेस असणार आहे. ते खूप मोठं आणि पद्धतशीर इथं आहे. तुम्ही वरती येऊन मस्त योगा म्हणा किंवा सकाळचं ऊन ह्या त्या सगळ्या गोष्टी. आणि वरती आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे बघा हे सगळं मोकळं आहे. वरती तुम्ही पार्टी वगैरे जरी एखाद्या करायची म्हणजे ते करू शकता. आणि जर तुम्ही ह्या साईडला गेलात तर तुम्हाला असं सुंदर आणि असा चांगला येऊरचा जो डोंगर आहे तो प्रॉपरली दिसतो. बाकी ठाणे शहर तुम्ही जर बघितलं त्या साईडला डीमार्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी पलीकडल्या साईडला आहेत. म्हणजे तुम्हाला ते ॲक्सेस किंवा हॉस्पिटलची सुविधा जरी म्हणलं तर इथून 1 किलोमीटरच्या अंतरावरती एक हॉस्पिटल आहे. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जरी आलो तर इकडे तुम्ही बघा गोदरेज एम्ब्रॅड, वियांग हिल्स किंवा हे स्लोडा स्पॅन्डोरा ह्या सगळ्या गोष्टी बिल्डिंग्स पुढे पण आहेत. आणि ह्या साईडला जरी आलो तर ह्या साईडला बघा हा रोड आहे जो घोडबंदर रोड आहे. घोडबंदर रोड तुम्हाला इथून जवळ आहे खूप. तर अशा पद्धतीचं ज्या माणसाचे शौक आहे की बाबा आपल्याला बंगल्यात राहायला जायचं आहे, जागा पण मोठी हवी आहे, आपल्याकडे डॉगचे शौकीन असतील किंवा मग
प्राण्यांचे शौकीन आहेत अशा लोकांसाठी मला असं वाटते हा बंगला खूप सुंदर असू शकतो. बाकी तुम्ही तुमच्या घरातनं जर बघितलं तर तुम्हाला प्रॉपरली वरतून पण गार्डन तुमचं जे काय आहे ते सगळं प्रॉपरली इकडनं दिसतं. आता बघा तिथं शेजारच्या त्याच्याकडे एक रॉटविलर नावाचं आहे ते ठेवलेलं डॉग आहे त्यांचा खूप मोठा, तो कदाचित दिसला नसेल. तर अशा पद्धतीचा हा बंगला आहे. ह्या मालकांनी हे तसं अशा पद्धतीचा हा बंगला आहे ज्याला जे लोक शहरामध्ये खूप गुदमरलेले झालेले आहेत, ज्यांना खरंच चांगल्या हवेची गरज आहे किंवा निवांत जागेची गरज आहे. बघा इथे पिन ड्रॉप सायलेंट आवाजसुद्धा येत नाही, इतकं शांतता तुम्हाला इथे लाभेल. पण ज्या लोकांना हे असं हवं आहे की बाबा शांत असं निवांत राहायचं आहे, हे खर्चिक काम आहे, पैसे जाणार आहेत, पण ज्यांना असं निवांत सगळं पाहिजे त्या लोकांसाठी मला असं वाटतं हा खूप चांगल्या पद्धतीनं हा असू शकतो. इथं तुम्ही बघू शकता हे तुळशीचं झाड आहे आपल्या दारासमोर लागलेलं आहे, त्याच्यानं केळीचे झाडं, हे सगळं जर तुम्ही बघितलं तर असं सुंदर आणि खूप चांगलं वाटते. आता याच्यात काय बदल करायचा किंवा काय करायचा, नॉर्मली आपण ज्यावेळेला जागा घ्यायला जाऊ त्यावेळेला क्लिअर जागा मिळत नाही, त्या टायटल प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम. इथे ज्या व्यक्तींना असं वाटतं हे झंझटमारी करण्यापेक्षा ताबा कोणाचा काय कोणाचा हे सगळे पेपर बघणं, परत त्याच्यात त्या सगळ्या गोष्टीची दुनियादारी करणं, आणि अशा लोकांना जे असं वाटतं की नाही आपल्याला हे सगळं असं एकदम ताळेबंद सगळा विषय आहे, तर त्या पद्धतीनं आपण गेलं तर दोन पैसे जास्त जातील, पण आपल्याला गोष्ट जी आहे ती क्लिअर मिळेल. तर ह्या मालकांनी ह्याची अपेक्षा ठेवताना ठेवलेली आहे की बाबा आम्हाला ह्या जागेसहित आणि ह्या बंगल्यासहित आम्हाला 4.5 करोड रुपये ह्याची किंमतची अपेक्षा आहे. पण समोरचा व्यक्ती, समोरचा माणूस, पेमेंट काय त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात थोडंफार त्यांची कमी करण्याचीही मानसिकता याच्यामध्ये आहे. तुम्हाला 1 to 1 मालकासमोर बसवलं जाईल, 1 to 1 मालकासमोर चर्चा केली जाणार. सब्जेक्ट टू तुमची ऑफर पहिली घेणार, ऑफरनंतर त्यांना सांगणार, ते म्हणतील ठीक आहे आपण बसायला तयार आहोत. तर अशा पद्धतीचा हा पूर्ण कारभार असणार आहे. जर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये किंवा इंटरेस्ट असेल तर मला फोन करा, तुम्ही दाखवू शकतो. दाखवल्यानंतर तुम्हाला पटलं तर मग आपण बाकीचे पुढचे विषय नक्की घेऊ शकतो. माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत बघा, कारण मी रोज मेहनत घेतो, रोज कुठे ना कुठे जातो, रोज काय ना काय करायचा प्रयत्न करते, आणि जेव्हा मी जातो त्यावेळेला माझ्यामागं 2 माणसं पण फिरत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कष्ट तर आहे, पण कष्टाचं फळ हे तुम्हीच मला देऊ शकता. मला असं वाटतं तुम्ही द्याल. मला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आमचे हे घरं जास्तीत जास्त बघा, जेणेकरून तुम्हाला आवडलं तरच तुम्हाला यायचं आहे, नाही आवडलं तुम्हाला यायची काही गरज नक्कीच नाही आहे. म्हणून तुर्तास थांबतो. म्हणजे रामकृष्ण हरी.